दिल्लीच्या उपनगरातील एका शांत परिसरात रोहिणी सेक्टर 18 मध्ये एक धक्कादायक घटना घडली। ही घटना 19 जानेवारी 2025 रोजी समोर आली। मुख्य आरोपी होती सुनीता देवी, वय 44 वर्षे, एक विधवा महिला। ती शारीरिक सुखाच्या इतक्या आहारी गेली होती की तिने परिसरातील 9 तरुणांना महागड्या मोटरसायकली, पैसे आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्याकडून आपल्या गरजा भागवून घेतल्या। विशेष म्हणजे हे सर्व तरुण तिच्याच सोसायटीतले आणि परिसरातील होते। त्यापैकी काही जण एकमेकांचे जवळचे मित्रही होते, तरीही त्यांनी कधीच एकमेकांना सांगितले नाही की सुनीतासोबत त्यांचे प्रेम संबंध आहेत। सुनीता ही महिला अत्यंत चलाख आणि धूर्त होती। ती तरुणांना खोट्या प्रेमात अडकवायची। सुरुवातीला ती त्यांना रॉयल एनफील्ड, होंडा CBR किंवा यामाहा R15 सारख्या महागड्या बाईक्स भेट द्यायची। त्यानंतर त्या तरुणांसोबत 1 ते 2 महिने शारीरिक संबंध ठेवायची। मग अचानक कोणतेही कारण न देता त्यांच्याशी बोलणे बंद करायची, त्यांचा नंबर ब्लॉक करायची आणि संपर्क पूर्णपणे तोडायची। रोहिणी सेक्टर 18 मधील 8 तरुणांना सुनीताने अशाच प्रकारे फसवले। तिने त्यांना बाईक्स भेट दिल्या, पैसे दिले, महागड्या भेटवस्तू दिल्या। त्यानंतर 2 महिन्यात शारीरिक संबंध ठेवले आणि मग एकदम बोलणे बंद केले। या तरुणांपैकी एक होता अभिषेक मेहरा, वय फक्त 25 वर्षे। सुनीताने त्याला प्रेमात अडकवले। त्याच्या वाढदिवसाला रॉयल एनफील्ड क्लासिक 350 भेट दिली। त्याला दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्चासाठी द्यायची। अभिषेकला वाटले की सुनीता खरंच त्याच्यावर प्रेम करते, ती त्याच्यासाठी इतके काही करत आहे म्हणजे नक्कीच तिचे मन खरे आहे। पण सुनीताने अभिषेकसोबतही तेच केले जे ती इतर तरुणांसोबत करायची। 2 जानेवारी 2025 रोजी चांगले बोलताना अचानक तिने अभिषेकचा नंबर ब्लॉक केला। कोणतीही कारण नाही, कोणतीही पूर्वसूचना नाही। अभिषेक पूर्णपणे हादरला। त्याला समजले नाही की काय झाले। मी काही चूक तर केली नाही ना, हा प्रश्न त्याच्या मनात घर करून राहिला। त्याने सुनीताला 15 दिवसात 500 पेक्षा जास्त वेळा फोन केला, मेसेज केले, पण एकही उत्तर नाही। तिच्या कॉलची वाट पाहता पाहता तणावात, नैराश्यात शेवटी 19 जानेवारी 2025 रोजी अभिषेकने राहत्या घरात आत्महत्या केली। अभिषेकच्या मृत्यूनंतरच सुनीताचा भांडाफोड झाला। पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला, कॉल लॉग पाहिला। त्यात एकाच नंबरवरून 500हून अधिक मिस्ड कॉल्स दिसल्या। पोलिसांना संशय आला। त्यांनी तो नंबर ट्रॅक केला, पत्ता काढला। समजले की तो नंबर सुनीता देवीचा आहे आणि तीही रोहिणी सेक्टर 18 मध्येच राहते। पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला आणि तिला अटक केली। प्रथम चौकशीत सुनीताने मान्य केले, हो, माझे अभिषेकसोबत प्रेमसंबंध होते। मी 15 दिवसांपूर्वी त्याच्याशी बोलणे बंद केले। पण तिने हे सत्य लपवले की ती पैशांचा आणि भेटवस्तूंचा आमिष दाखवून तरुणांना फसवत होती। तिचा हेतू फक्त शारीरिक सुख मिळवणे होता। अभिषेकच्या आत्महत्येची बातमी सगळीकडे पसरली। रोहिणी सेक्टर 18 मध्ये खळबळ उडाली। मग एक 26 वर्षाचा तरुण, नाव राहुल वर्मा, पोलीस स्टेशनला आला। त्याने सांगितले, मॅडम, माझ्यासोबतही तेच झाले। सुनीताने मला होंडा CBR 250 भेट दिली, 2 महिने संबंध ठेवले, मग अचानक ब्लॉक केले। त्याच दिवशी आणखी एका तरुणाने तक्रार केली। त्याने सांगितले की काही महिन्यांपूर्वी तोही आत्महत्येचा प्रयत्न करणार होता, पण वाचला। पोलिसांना आता पूर्ण चित्र समजले। सुनीता ही सातत्याने तरुणांना फसवणारी महिला होती। ती विधवा होती। पती गेल्यापासून तिची ही सवय सुरू झाली होती। ती 8 ते 9 तरुणांना अशाच प्रकारे वापरून टाकायची। त्यापैकी काही जण जवळचे मित्र होते, पण कोणीही एकमेकांना सांगितले नाही, कारण प्रत्येकाला वाटायचे की ती फक्त माझ्यावरच प्रेम करते। पोलिसांनी सुनीताची कसून चौकशी केली। तिचा मोबाईल, बँक खाते, बाईक्सची कागदपत्रे तपासली। समजले की तिने काही बाईक्स कर्ज काढून, काही स्वतःच्या बचतीतून विकत घेतल्या होत्या। त्या भेट देऊन तरुणांना आकर्षित करायची। तिच्याकडे पुरावा म्हणून 8 बाईक्सचे फोटो, पैसे ट्रान्सफरचे रेकॉर्ड आणि काही तरुणांचे मेसेज सापडले। त्यात ती लिहित होती, तू माझा राजा आहेस, कधीच सोडणार नाही, पण 2 महिने ब्लॉक। या प्रकरणात अभिषेकची आत्महत्या हा मुख्य पुरावा ठरला। पोलिसांनी सुनीतावर खुनाचा प्रयत्न, फसवणूक, ब्लॅकमेल आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असे गंभीर गुन्हे दाखल केले। न्यायालयात खटला चालला। सुनीताने सुरुवातीला नकार दिला, पण पुरावे इतके ठोस होते की ती बचाव करू शकली नाही। शेवटी तिला जन्मठेपेची शिक्षा झाली। ही घटना दिल्लीला हादरवून गेली। लोकांना विश्वास बसला नाही की एक महिला अशा पद्धतीने 9 तरुणांचे जीवन बर्बाद करू शकते। त्यापैकी एकाने आत्महत्या केली, इतरांचे मानसिक संतुलन बिघडले, काहींनी नोकरी सोडली, काहींनी सोसायटी सोडली। सुनीताच्या या कृत्याने प्रेम, विश्वास आणि संबंध या शब्दांचा अर्थच बदलला। आजही रोहिणी सेक्टर 18 मध्ये लोक या घटनेची चर्चा करतात, तरुणांना सावध करतात की प्रेम खरे असते की फक्त भेटवस्तूंचा मोह। सुनीता आज तुरुंगात आहे, पण तिने जे नुकसान केले ते कधीच भरून निघणार नाही।
अभिषेकच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, पण त्यांचा मुलगा परत कधीच येणार नाही.